सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सुरुवातीला तुम्हा सगळ्यांना दिवाळी सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी चाललो आहे सध्या म्हणजे दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा, उत्साहाचा सण असतो आणि त्याचबरोबर लहान मुलं गडकिल्लेसुद्धा बांधत असतात. मीही माझ्या लहानपणी गडकिल्ले बांधायचो. सो आता बेळगाव जिल्ह्यातील एका बडगल गल्ली येथे चाललो आहे किल्ला बघायला. सो चला डायरेक्ट तिथंच भेटूया आणि बघूया आपल्या बालमित्रांनी बनवलेले किल्ले कोणकोणते. सर हॅपी दिवाळी. ಎರಡು ಗಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಥೋಡೆ ನಡ್ಕೋತ ಹೋಗ್ಬೇಕಾದ ನನಗೆ ನಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಸರ್. ಇಲ್ಲೇ ಮ್ಯಾಲೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬಡ್ಕಲಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಸರ್. सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग हा महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग किल्ले सुवर्णदुर्ग. किल्ल्याचे क्षेत्रफळ 4.5 हेक्टर इतकी असून किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी 480 मीटर आणि रुंदी 123 मीटर इतकी आहे. मुलांनी बनवलेला हा सुवर्णदुर्ग पाहताच चहूबाजूंनी समुद्र आणि मध्यभागी दिमाखात उभा असलेला जलदुर्ग डोळ्यासमोर आला आणि मी दुर्ग भटकंती करतोय असं वाटत होतं. रात्रीची सुंदर लाइटिंग पाहून मनात विचार आला, छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना सुद्धा असं सुंदर रूप देता आलं असतं तर किती छान होईल ना. एक वेळ असं लाइटिंग केलं नाही तरी चालेल बरं का, पण आहे ते गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवलं तर खूप छान होईल. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे मावळे बनू. दिवाळीच्या औचित्याने हे एक सुंदरसं गड आपण आता पाहिलेलं आहे. तर चला बालमित्रांशी आपण संवाद साधूयात. एकंदरीत त्यांचा हा प्रवास म्हणा किंवा गडकिल्ले बनवतानाचा अनुभव काय, त्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घेऊ. माझं नाव सिद्धार्थ पनळकर आहे. माझं नाव दर्शन बडगावे आहे. अभिषेक मटपती. माझं नाव तन्मय. माझं नाव अमय बडगावे. माझं नाव प्रशांत. माझं नाव जयेश हेबाळकर. तुम्ही किल्ला बनवायला कधी स्टार्ट केलात, म्हणजे आता हा जो सुवर्णदुर्ग बनवलेला आहात तुम्ही, तर कधी सुरुवात केलात हे बनवायला? माती कुठून आणलात, बनवायला सुरुवात कधी केलात? ते 2 नोव्हेंबरपासून स्टार्ट केलं आम्ही आणि माती तिथे घर बांधायला तिकडनं घेतलं. बरं, म्हणजे गल्लीतल्या लोकांचा कसा सपोर्ट होता किल्ला बांधताना, दुर्ग बांधताना? मॅप वगैरे काढून द्यायचं आणि कुठं काढायला जायचं, मग आणि माती कुठनं घ्या, कुठं चांगला आहे, मग दगडं आणि शेडूचं काम करताना थोडं क्रॅक पडतेत नाही, त्याच्यामुळं मोजवाला त्याच्यात कापूस घाला म्हणून असं सांगितलं. आणि किती वर्षापासून किल्ले बनवताय तुम्ही दर दिवाळीला? आम्ही 5 वर्षापासून किल्ले बनवतो.
मग 5 वर्षात कोणकोणते गडकिल्ले बनवलात तुम्ही? आम्ही आता पहिला लहान किल्ले बनवत होतो, आता मग लास्ट टाईमला पन्हाळागड करलेलं होतं आणि यावर्षी सुवर्णदुर्ग करलेलं. काय खासियत आहे तुम्ही बनवलेल्या सुवर्णदुर्गाचं? काय खासियत आहे, काय वेगळेपण आहे? हे दुर्ग पाण्याच्या मध्ये आहे, समुद्राच्या चारी बाजून समुद्र आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये बुर्जला येतं. मग आयडिया कुठून आली की आपण या वर्षी दिवाळीला सुवर्णदुर्गच बनवूया? हे मोठे दादा त्यांनी म्हणजे थोडं पाणी बिणी करा, चांगलं होतंय म्हटले, आम्ही सुवर्ण. किल्ला बनवताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले आणि काय काय केलात? म्हणजे किल्ला बनवताना अडचणी काय काय आल्या? आम्हाला माती तेन गावलं नाही. पहिला इथं आता शेती तेन लई कमी आहेत, आता घरं तेन लई बांधायलेत, म्हणून आता घर तेन बांधायला पाठवलेलं आहे आमच्या गल्लीतून, म्हणून तिकडनं माती घेतलेलं आहे. कोणत्या प्रकारची माती वापरलात तुम्ही किल्ला बांधायला? आम्ही लाल माती वापरलो. तर किल्ला बनवण्यापासून ते किल्ला पूर्ण होईपर्यंतचा हा जो एक म्हणजे खडतर प्रवासच म्हणायला हरकत नाही, कारण माती आणावं लागतं आणि पाण्याची पण व्यवस्था करावी लागते आणि रस्त्याच्या एका बाजूला बांधलात तुम्ही आणि येणाऱ्या गाड्यांचं पण म्हणजे बरंच म्हणजे प्रदूषण, धूळ वगैरे पण उडतं. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे किल्ला पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं किल्ला बघून? आम्हाला चांगलं वाटलं. आम्हाला किल्ला करताना आम्हाला पोरं तेन जास्त येतात आणि आमचे पोरं इथं गल्लीत येऊन बसलेले, मग तेव्हा 5 वर्ष झाले की आम्ही किल्ला करायला येतो. किल्ल्यांची स्पर्धा पण असते किल्ला बनवायची, तर तुम्ही कोणत्या स्पर्धेला वगैरे किल्ला बनवलात का स्पर्धेसाठी? अजून नाही, अजूनपर्यंत कुठं वेळी स्पर्धेला तरी गेले नाही. सगळ्या मुलांसाठी म्हणा किंवा मोठ्यांसाठी किंवा जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? किल्ला बनवायला पाहिजे की नाही बनवायला पाहिजे, की फक्त फटाके उडून दिवाळी साजरी करायला पाहिजे? काय वाटतं? नाही, आम्ही किल्ला बनवून दिवाळी हे करायचं राहते, हे पोरांचं एक एन्जॉयमेंट राहते म्हणून करायचं राहते. ओके, म्हणजे किल्ला बनवताना मन लावून करता आणि त्याच्यातनं एक भारी ऊर्जा भेटते. हां. आमच्या सगळ्यांकडून दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. मी समजतो की आता आम्ही करतो, आम्ही एक प्रोत्साह द्यालोय आणि तुम्ही बी तुमच्या पोरांना ते सांगा किल्ला ते करायला, आणि हेच आमचं परंपरा आहे दिवाळीला किल्ला करायचं. ते हेच आम्ही वाढून ठेवून घेऊया लास्ट परत. आणि आम्ही मान्य करतो की पोरांना त्यांनी चिखलात खेळू नका, जम्प्स होतात ते होतात ते हे करू नका, आणि जागा ते तुमच्या घराच्या समोर ते करायला द्या. आम्हाला हे त्रास अडचण होतो आणि जरा थोड्या ह्याच्यातच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि हे किल्ला कसं झालाय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आम्ही ह्याच्यापेक्षा बी चांगले चांगले किल्ले बनवूत. चॅनलला काय आणि किल्ला कसा झालाय ते कमेंटमध्ये सांगा. ॲक्शन. बंद.